राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 11 जून वार मंगळवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। पहिली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 13,500 रुपये तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल प्रति हेक्टर 36,000 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत। पीक विम्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामामध्ये पावसाचा खंड याबरोबरच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते। त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2,216 कोटी रुपये इतका पीक विमा मंजूर। मोदींनी आपला पदभार स्वीकारताच घेतला शेतकऱ्यांच्या बाबतीतील पहिला निर्णय। जर सविस्तर पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले। मोदींनी रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। तसेच सोमवारी मोदींनी आपल्या कार्यालयाचा ताबा घेतल्याबरोबर पहिली सही शेतकऱ्यांशी संबंधित निर्णयावर केली। मोदींनी पीएम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता जारी केला। तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत, कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू असेही मोदी म्हणाले। पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाला कडाडला, कोथिंबीर 100वर, भेंडी, गवारी, वांगे, बटाटे, टोमॅटोसह पालेभाज्याही महागल्या। जर पाहायला गेलं तर पावसाच्या तोंडावर भाजीपाल्याचे भाव कडाडलेले आहेत। आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। सध्या कोथिंबीरने 100 गाठलेली असून भेंडी, गवार, वांगे, बटाटेही महागलेले आहेत। बहुतांश भाजीपाल्याचे दर 100 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणातून भाज्या कमी झालेल्या आहेत। कपाशी बियाणाची 864 रुपयांची बॅग 1200, युरिया DAP खत 265 चे 300 रुपयांना शेतकरी अडचणीत। हिंगोली जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून खत बियाणाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करीत आहेत। या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। खरीपाच्या तोंडावर सोयाबीन विक्रीला दरकोंडी मात्र कायम, पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा। जर सविस्तर पाहायला गेलं तर भाववाढीच्या प्रतीक्षेमध्ये जवळपास 6 ते 7 महिने विक्री विना ठेवलेल्या सोयाबीनची दरकोंडी कायम आहे। आता पावसाळ्याला सुरुवात झालेली असून खरीप पेरणीच्या तोंडावरती बी बियाणांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीसाठी काढले जात आहे, परंतु पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे। कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला आज रेड अलर्ट, आगामी 72 तास कोकण मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट। जर सविस्तर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यात मान्सूनने जोरदार मुसंडी मारत एकाच दिवसात 40% राज्य व्यापलेले आहे। नियोजित तारखेच्या 2 दिवस आधीच मुंबई व पुणे शहरामध्ये मान्सून दाखल झालेला असून कोल्हापूर, पुणे, सातारा शहराला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आगामी 72 तास कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। खरीप हंगामाची लगबग, कृषी सेवा केंद्रावर गर्दी, मृग नक्षत्रात 3 वेळा दमदार पाऊस, बहुतांश शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल। जर पाहायला गेलं तर खरीप हंगामाच्या सुरुवातीला मृग नक्षत्रातच 3 वेळा दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। यामुळे शेतकरी सुकावलेला असून पेरणी कामाच्या तयारीला लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अनेक कृषी सेवा केंद्रावर खत व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे। शेतकऱ्यांनो, अपुऱ्या ओलेवर पेरणी करा तर येईल दुबार पेरणीचे संकट, कृषी विभागाचा सल्ला, 100 मिलीमीटर पावसाची वाट पहा। मृग नक्षत्र निघाले की शेतकऱ्यांना ओढ लागते ती पेरणीची। त्यासाठी शेतकरी भर उन्हामध्ये शेती पेरणी योग्य करीत असतो। अनेक शेतकऱ्यांची मृग नक्षत्रामध्ये पेरणी व्हावी अशी इच्छा असते, पण अपुऱ्या पावसामुळे तसेच माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते। त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगली ओल झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलेला आहे। शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची बातमी, 96,000 बळीराजाला मिळणार 120 कोटी रुपयांचा पीक विमा। एकंदरीत पाहायला गेलं तर खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे आलेल्या होत्या। त्यानुसार 96,000 शेतकऱ्यांना 120 कोटी रुपये मंजूर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे 96,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे।
कांदा बियाणे महागले, सोने चांदीच्या दरात घट, रासायनिक खतांच्या किमतीत वाढ नाही, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। जर सविस्तर पाहायला गेलं तर बाजारपेठेमध्ये बियाणे खरेदीसाठी आता शेतकऱ्यांची गर्दी होत असताना पाहायला मिळत आहे। कांदा, मका, उडीद, मूग, ज्वारी या बियाणांचे दर तेजीत आहेत, मात्र सोने चांदीच्या दरात घसरण आहे। कापूस व सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत, परंतु रासायनिक खतांच्या किमतीत वाढ नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। शेती कामांना वेग, जनावरांची तहान भागली, पण टँकर सुरूच। 3 दिवस चांगल्या पावसामुळे सुखद दिलासा, गुरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला। जर आता पाहायला गेलं तर पावसाळा सुरू झाल्यापासून 3 पाऊस जोरदार झाल्याने अनेक भागातील नदी, नाल्या, ओढ्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहिलेले असून त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केलेली आहे। तसेच या झालेल्या पावसामुळे जनावरांच्या पाण्याचा तात्पुरता प्रश्न मिटलेला आहे, मात्र अद्याप पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरूच आहे। बी बियाणे खते घेताना घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक, शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला। जर एकंदरीत पाहायला गेलं तर येत्या खरीप हंगामासाठी बी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे। तसेच शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदीस प्राधान्य द्यावे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित, योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता। जर एकंदरीत पाहायला गेलं तर ई-केवायसी न केल्यामुळे शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत। दरम्यान ई-केवायसी न केल्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती आहे। ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय लाभाची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी तात्काळ करून घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे। खानदेशात पूर्व हंगामी कपाशी लागवड सुरू। जर एकंदरीत पाहायला गेलं तर खानदेशात पूर्व हंगामी कापूस लागवडीस मागील 2 ते 3 दिवसांमध्ये आणखी गती आल्याचे पाहायला मिळत आहे। लागवड सुरूच असून यंदा क्षेत्र मागील वर्ष एवढे स्थिर राहील असे दिसत आहे। सोयाबीन दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी छोटीशी अपडेट। बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त 4350 रुपयांचा दर। जर एकंदरीत पाहायला गेलं तर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर येथे सोयाबीनची आवक 52 क्विंटलची झालेली होती, तर सोयाबीनला कमीत कमी दर 4300 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4350 रुपयांचा आणि सरासरी दर 4325 रुपयांचा मिळालेला आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची आवक 7 क्विंटलची झालेली होती, तर बाजार समिती परतूर येथे सोयाबीनला कमीत कमी दर 4300 रुपयांचा, जास्तीत जास्त दर 4436 रुपयांचा आणि सरासरी दर 4400 रुपयांचा मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।